एक महत्त्वाची बातमी आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय। कोल्हापुरातील काळंबवाडी धरणाच्या गळती काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। 24 डिसेंबरला तज्ज्ञांची एक समिती या गळतीची पाहणी करेल। त्यानंतर जानेवारीपासून गळती काढण्याचं काम हाती घेण्यात येईल। या धरणाच्या गळतीकडे न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी लक्ष वेधलं होतं। यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं दिसतंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यामध्ये नव्यानं समोर आलेला पीक विमा घोटाळा यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र त्यानंतरही अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात कायम ठेवलंय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। या खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जातात। त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्ताजोग गावात मुंडेंविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। शनिवारी शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्ताजोगचा दौरा करत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। यावेळी ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। तौफिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत होते। विधिमंडळ अधिवेशनात केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील मित्रपक्षांनीही यावरून धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा